student back class I can teaching for this some points of the environmental conservation and biodiversity is the genetic diversity, species diversity and ecosystem diversity. And then big story of the small man of the small man of the Jadho is the small man of the big story, so you can already learn. Then today I will starting sacred grows. It means that the grows means that the devrai, the forest conserved in the name of God and considered to be sacred is called as a sacred groves. These area in fact centuries conserved by the society and not by the गव्हर्मेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. म्हणजे काय सांगितलं तर देवाच्या नावाने काही एरिया कन्झर्व केला जातो, तो कोणत्या फॉरेस्ट किंवा गव्हर्मेंट अथॉरिटीने कन्झर्व केलेला नसतो. As it has been conserved in the name of God and it has special protection. This cluster of thick forest, thick म्हणजे कसले दाट, इथं दाट जाड अर्थ येतो थिकचा, तर इथं दाट अर्थ घ्यायचा आहे. आर प्रेझेंट नॉट ओनली इन वेस्टर्न घाट ऑफ इंडिया बट इन द एंटायर कंट्री. तर इंडियाच्या वेस्टर्न घाटामध्ये नाही तर सगळीकडेच अशा पद्धतीचे ग्रोव्ज आहेत. तर मोर दॅन 3000 sacred groves have been reported in India. And where are such sacred grows in Maharashtra? Make it a list and visit with your teacher. तर अशा पद्धतीचे जे फॉरेस्ट कन्झर्वेशन आहे तर त्याची लिस्ट बनवायची आहे. देन इन लिस्ट अँड डिस्कस. तर ऑब्झर्व करायचं आहे तुम्ही इथं जे फिगर दिलेले आहेत तर त्यांचं तुम्ही थोडक्यात कशा पद्धतीच्या आहेत. तर टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी आहे, टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी. नंतर काय युजिंग बायसिकल, काय मेंटेनिंग पोल्युशन किंवा काय कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस ॲज अ फॉसिल फ्युएल्स अँड टू सेव्ह वॉटर. तर तुम्ही ते वहीमध्ये लिहायचे आहेत. स्टिक हेअर अँड सिम्बॉल नाउन टू यू. देन हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. तर तुम्ही बायोडायव्हर्सिटी कशा पद्धतीनं कन्झर्व करू शकता, कारण नुसतं कन्झर्वेशन करणं किंवा म्हणणं त्यांनी कन्झर्वेशन होणार आहे का, तर तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहे. प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे कसल्या तर ज्या संपुष्टात आलेल्या आहेत त्या स्पेसीज ज्या आहेत त्या रेअर म्हणजे संपुष्टात आलेल्या त्या काय करणार आहे तुम्ही कन्झर्व करणार आहे. अँड एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क अँड सेंच्युरीज. तर त्याला कन्झर्वेटिव्ह एरिया हा जो आहे तो तुम्ही तयार करणार आहे. डिक्लेअरिंग सम रिजन ॲज अ बायो रिझर्व्हर्स. तर सगळीकडे बायो रिझर्व्हर्सचं रिजनचं इम्पॉर्टन्स किंवा डिक्लेअर करणार आहे. प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. कन्झर्विंग ऑल प्लांट अँड ॲनिमल. ऑब्झर्व द रूल्स अँड मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ द ट्रॅडिशनल नॉलेज. म्हणजे जुनं जे नॉलेज आहे ते तुम्ही काय करणार आहे कन्झर्व करणार आहे. देन टिल नाव we have studied the rule and regulation about environmental conservation and protection. In this lesson, many people in the society are voluntarily coming together to perform this noble work, and many institutes are state, national and international level are involved in this वर्क. तर इथं जे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणजे इंटरनल आवर कंट्रीज ऑर्गनायझेशन्स जे आहेत की ते एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनवरती मोठं कार्य करतात. तर ते इथं त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत किंवा संस्था आहेत त्या इथं
दिलेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला जे कार्य होतं त्यासुद्धा दिलेले आहेत. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ बॉम्बे ही जी आहे ती काय आहे तर पक्ष्यांवरती हे करणारे आहे, पक्ष्यांच्या जीवनावरती कार्य करणारी संस्था आहे. तर त्याच पद्धतीनं CRR एन्व्हायरमेंटल ग्रुप न्यू चेन्नई, गांधी पेस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली, चिपको सेंटर टेहरी गरवाल. तर हे जे आहे ते त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्ही काय करणार आहे, इंटरनेट सेंटर ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अहमदाबाद, केरळा सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवेंद्रम हे जे आहेत. नंतर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन पुणे अँड विक्रम साराभाई कम्युनिटी सोसायटी सेंटर अहमदाबाद. तर ह्या ज्या संस्था आहेत ह्या कशावरती काम करतात हे तुम्ही इंटरनेटच्या सोर्सवरून माहिती थोडक्यात लिहायची आहे. आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या आहेत, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर इंग्लंड विडी स्वित्झर्लंड, ही IUCN जी आहे ती स्वित्झर्लंडची एक संस्था आहे. तर ती कशा पद्धतीनं काम करते तुम्ही नेटवरती सर्च करायचं आहे. इंट्रो गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC गिनेवा, तर ही सुद्धा तुम्ही सर्च करायची आहे. आणि युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम गिनेवा, वर्ल्ड वाईल्ड फंड न्यूयॉर्क अँड बर्ड लाईफ इंटरनॅशनल कॅम्ब्रिज न्यूयॉर्क गिनेवा ही जे आहेत काय तर ते स्टेट नेशन दिलेले आहेत, प्लेस दिलेले आहेत. नंतर ग्रीन क्लायमेट फंड सुंगडो SK कोरिया. तर इथं तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे, फक्त नेटवरून बघायचं आहे. थोडक्यात एका वाक्यामध्ये माहिती लिहायची आहे. नंतर थिंक अँड ॲन्सर, हे जे थिंक आणि ॲन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः विचार करायचा आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी, म्हणजे हॉटस्पॉट म्हणजे कसले अगदी व्यवस्थित असणारी बायोडायव्हर्सिटीचे रिजन. In 34 highly sensitive biodiversity spots are reported all over the world. Such area hold once occupied 150.7% area of the earth. At present, 86% of the sensitive area are already destroyed. तर population increases, so the need of the natural resources useful, and these resources useful to dissolve or destroy the environment by the 86%. Presently, only the 2.3% area of the earth has been left over with sensitive spot. It includes 1,15,000 plant species which are 50% of the world count. आणि याच्यामध्ये फक्त काय झालेलं आहे तर 1.5 लाखच प्लांट स्पेसीज अवेलेबल आहेत. ॲज इंडिया इज कन्सिडर्ड आउट ऑफ 135 species ऑफ ॲनिमल अँड 85 species आर फाउंड इन द जंगल ऑफ ईस्टर्न रिजन. तर ईस्टर्न रिजनमधल्या जंगलामध्ये टोटल 135, त्यातल्या फक्त 85 सापडतात. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन द वेस्टर्न, त्यातल्या 1,500 ज्या आहेत ज्या वनस्पतींच्या जाती त्या वेस्टर्न घाटमध्ये सापडतात. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज इन दी एंटायर वर्ल्ड 50,000 are the endemic. Collect more information about location of these hotspot present in the वर्ल्ड. तर अशा पद्धतीनं वर्ल्डमधल्या हॉटस्पॉट बघण्यापेक्षा इंडियातले फक्त हॉटस्पॉट बघायचं आहे. वेस्टर्न घाटमध्ये जे प्लांट्स आणि ॲनिमल्स, मोस्टली वेस्टर्न घाटमध्ये प्लांट्ससाठी फेमस आहे. तर त्या वेस्टर्न घाटमधल्या प्लांट्सबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती गोळा करायची आहे. 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ दी कंट्री, तर जे हेरिटेज
आहेत ज्या गोष्टी नामोनिश होत चाललेल्या आहेत ते कुठले प्लेसेस आहेत. द वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर द स्टेट ऑफ द गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू अँड केरळ हॅज बीन एंडेंजर्ड ड्यू टू मायनिंग इंडस्ट्री अँड मायनिंग म्हणजे खाणी अँड सर्च फॉर नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅस आणि मायनिंगमुळं काय झालेलं आहे, वेस्टर्न घाट हा काय झालेला आहे, एंडेंजर्ड होत चाललेला आहे. नंतर ना काय सांगितलं आहे, मानस सॅक्री ऑफ द आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स अँड indiscriminate use of the water. Tiger and rhino of that region are under threat. तर आणि सुंदरबन सँच्युरीज of West Bengal is reserved for tiger. However, the tiger population and overall local environment is seriously challenged by dam and deforestation, excessive fishing and trench dug for same म्हणजे तळे वगैरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा एरिया वापरण्यात येत असल्यामुळं काय झालेलं आहे, तर जे टायगर आहेत त्यांचा सहवास राहण्यासाठी, त्यांना खाण्यासाठी, अधिवासासाठी जागा पुरी पडायला लागलेली आहे. रिकॉल ए लिटल, तर ते तुम्ही बघायचं आहे. नंतर क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेंड स्पीसीज, तर ज्या थ्रेटेंड म्हणजे नामोशेष झालेल्या थोडक्यात होत असलेल्या स्पेसीस, तर त्याच्यामध्ये पहिली स्पेसीज जी आहे ती कुठली आहे, तर एंडेंजर्ड स्पेसीज. आयदर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज डिक्लाइंड ऑर देअर हॅबिटॅट इज श्रंक टू सच अँड एक्सटेंट दॅट दे कॅन बी एक्झिस्ट किंवा एक्झिस्टन्स नियर फ्युचर ऑफ कन्झर्वेशन मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड. एक्झाम्पल काय आहे, तर लॉयन टेल्ड मंकी. कसं दिसतोय बघा, लॉयन टेल्ड मंकी ब्लॅक व्हाईट कलरमध्ये. अँड लेसर फ्ल्युरिकन, तर लेसर फ्ल्युरिकन हे जे दोन ॲनिमल आहेत ते काय झालेले आहेत, एंडेंजर्ड झालेले आहेत. नंतर पेअर स्पेसीस, नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइंड. Organism of these species being endemic may become extinct very fast. एक्झाम्पल आहे रेड पांडा आणि मस्क डिअर. तर मस्क डिअर, अस्वल हरिण हे जे आहे आणि रेड पांडा ही दोन ज्या आहेत त्या एंडेंजर्ड स्पेसीज आहेत. आणि व्हॉलंटेरेबल स्पेसीज, तर व्हॉलंटेरेबल स्पेसीज काय आहेत, तर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस अँड कंटिन्यू डिक्लाइन म्हणजे नाहीसे होत जाणे. कंटिन्यू टू डिक्लाइन इन देअर नंबर इज फॉर सम रिझन. एक्झाम्पल आहे टायगर आणि काय आहे, लायन. हे जे आहेत ॲनिमल ते काय आहेत, तर कसले संवेदनशील प्रजाती आहेत आणि त्या काय होत आहेत, तर एंडेमिक धोक्यात आलेल्या आहेत, थ्रेटेंड झालेल्या आहेत, धोक्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे, इनडिटर्मिनेट स्पेसीस, तर काय आहेत, अनिश्चित प्रजाती. तर काय, these organisms appear to be endangered but due to their some arboreal habit like sinus there is no definite and substantial information from gained squirrel. तर कुठला आहे, तर शेकरू खार. तुम्ही कुठे बघितले असेल तर बघा, विचार करा पिक्चरमध्ये. तर ही जी आहे ती काय, अनिश्चिती प्रजाती आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, तर स्पेशालिटी ऑफ द डे, तर 22 मे जागतिक काय आहे ते जैवविविधतेचा दिवस आहे. तर काय आहे, वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डेज. सर्वे द
प्लांट अँड ॲनिमल इन युअर एरिया अँड मेंटेन रेकॉर्ड अबाउट देअर कॅरेक्टर. तर काय करायचं आहे, तुमच्या परिसरात त्या आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांचं सर्वेक्षण करायचं आहे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची काय करायचे आहे, नोंद करायची आहे. आणि माहीत आहे का तुम्हाला हे IUCN तुम्ही बघितलेले आहे का, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. ऑलवेज रिमेंबर जे काही रूल्स आहेत किंवा ते आणि थिंक वर्ल्ड वाईड फंड पब्लिश्ड WWF सर्वे इन 2008. According to it, about 30% of animal species have become extinct over the period of 35 years in 1975 to 2005. What will happen in future if these continue as it is? तर काय सांगायचं आहे त्यांना, जगातील वन्यजीव निधी हे जर अहवालानुसार विचार केला तर 35 वर्षामध्ये काय 30% प्रजाती काय झालेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत. आणि असे जर सुरू राहिले तर उद्या काय होणार आहे हे तुम्हाला मला सर्वांना माहीत आहे की काय होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आपला 4था टॉपिक संपलेला आहे. आपल्या फर्स्ट सेमिस्टरमधला फक्त लास्ट टॉपिक 5वा जो आहे तो आपण उद्याच्या म्हणजे गुरुवारच्या तासाला चालू करणार आहे. सर्वांनी याचा होमवर्क लिहायचा आहे आणि आपल्या पुढच्या तासाला आपण टॉपिक नंबर 1 वरती टेस्ट घेणार आहे. त्यामुळं टॉपिक नंबर 1 सर्वांनी वाचायचा आहे. मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन असतील तर टॉपिक नंबर 1 सर्वांनी वाचायचा आहे.